बृहन्मुंबई महानगरपालिका पेन्शनर्स असोसिएशन ठाणे शाखा महिला विभाग सादर करीत आहे जागतिक महिला दिन 2026। महिला दिनानिमित्त थोडेसे। महिला मुक्तीची भाषा फक्त आजच्या पुरती नको, महिला मुक्तीची भाषा फक्त आजच्या पुरती नको, तुझा उत्सव म्हणून फक्त आजच आरती नको, तुझा उत्सव म्हणून फक्त आजच आरती नको। ओठातला आणि पोटातला तुझा आवाज जन्माला घाल, ओठातला आणि पोटातला तुझा आवाज जन्माला घाल। प्रत्यक्ष काळही बदलेल मग नव्या युगाची चाल, प्रत्यक्ष काळही बदलेल मग नव्या युगाची चाल। स्वतंत्र व्यासपीठ उपलब्ध करून दिलं होतं। पहिले वंदन प्रसन्न व्हावे हे शिवनंदन, गणरायाला पहिले वंदन। कुंदेंदु तुषार हार धवला, या शुभ्र वस्त्रावृता, या वंदे तां परमेश्वरी भगवती, बुद्धिप्रदां शारदा। आपलं मन जर चलबिचल असेल, खूप त्रास होत असेल, कुठलीही घटना घडलेली आहे आणि आपल्याला त्रास होत असेल तर निश्चितच तुम्ही ओंकार करा थोडा वेळ, तुम्हाला फायदा होतो। ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव। सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे। चोखाळल्या वाटा आपण आपापल्या क्षेत्राच्या सेवेतून निवृत्त झालो मुंबई महानगरपालिकेच्या। संघर्षाच्या काळातही सक्षम बनलो नेटाने, आत्मविश्वास ना ढासळला, योगदान दिले निष्ठेने। हसत खेळत जीवन जगूया, निरोगी निरामय राहूया। महिला दिनाच्या खूप शुभेच्छा, आनंद घेऊया, आनंद देऊया। स्त्रियांना योग्य उपचार मिळावा म्हणून मी परदेशात जाऊन वैद्यकीय शिक्षण घेतले। समाजाच्या विरोधाला न जुमानता मी माझे स्वप्न पूर्ण केले। माझे आयुष्य लहान होते पण माझी जिद्द आजही प्रत्येक मुलीला प्रेरणा देते। मी अडथळ्यांना घाबरले नाही, कारण माझ्या ध्येयापेक्षा मोठे काहीच नव्हते। 8 मार्च हा का साजरा करतात?
त्या दिवसाचं महत्त्व काय तर जर्मन नेत्या क्लारा झेटकिन यांनी हा पुढाकार घेतला आणि त्याच्यामुळे हा दिवस साजरा केला घरोटा तुझ्यातून पडे ससतस माझं गाणं पोटातून येळी होती. मी बघणार, मी खानदेशातली. घे बिब घे पामोती घे गमा सुया घे बिब घे मोती घे गमा हातातलं काम टाकून धावत आहे गमा. आणि नाही आलं तर काय होईल? तुम्हाला 1 तारखेला पेन्शन मिळणार नाही बाबा. इतकेच मला जाताना सरणावर कळले होते, इतकेच मला जाताना सरणावर कळले होते. मरणाने केली सुटका, जगण्याने छळले होते. स्मशानात राहणारी मी, रेल्वेमध्ये भीक मागणारी मी, जळणाऱ्या प्रेतावर भाकरी भाजून खाणारी मी, माझ्या बाळाचे नाळ दगडाने तोडणारी मी. पिक्चर मध्ये 4 वेळा तोडले मी, 16 वेळा. प्रत्येक दगड मारताना मी हा एकच विचार करत होते, सिंधुताई सपकाळ अशी वेळ कोणावरही येऊ नये, आणि आलीस तर तू तिच्या सोबत असली पाहिजेस. तू राष्ट्रस्थ श्वहा म्हणजे ही स्त्री ही राष्ट्राची शक्ती आहे. तुम्ही आधी 2 ओळी म्हणते नमानो वयम मातृभू पुण्यभू स्वाम त्वया वर्धिता संस्कृता स्वसुता. भारताच्या इतिहासात अनेक नेते होऊन गेले, त्यात इंदिरा गांधी यांचं स्थान खूप महत्वाचं आहे. त्या भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान. म्हणजे त्यांच्या धाडसी आणि ठाम अशा नेतृत्वामुळे त्यांना लोह स्त्री, आपल्या लोह पुरुष माहिती आहे, पण त्यांना लोह स्त्री असं म्हणून ओळखलं जायचं. मी सई परांजपे. माझी आई शकुंतला परांजपे ही थोर समाजसेविका आणि लेखिका होती, आणि तिच्यामुळेच मला लेखनाची गोडी लागली. त्याचाच परिणाम म्हणून वयाच्या 8व्या वर्षी मी जादूचा शंख हे लहान मुलांसाठी पुस्तक लिहिले आणि ते प्रकाशित झाले. माझ्या करिअरची सुरुवात मी ऑल इंडिया रेडिओपासून मधून केली. चित्रपट आणि दूरदर्शन या क्षेत्रामध्ये मला काम करण्याची संधी मिळाली. पिठाची किंमत चकलीची आहे कशाची तू राणी ग. आली थापून आणि भाजून थोडी लाजून माझ्या पाणी. आली थापून आणि भाजून थोडी लाजून माझ्या पाणी. थप थप थापण्याच्या तालावर झाली दंग, तालावर झाली दंग. आणि तिच्या मनोगताशी आम्ही समस्त पुरुष वर्ग 100% सहमत आहोत, एवढंच आपल्याला सांगतो. उद्या कदाचित तुमच्या बायकोने हा प्रश्न विचारला तर वाईट वाटून घेऊ नका, कारण ती काहीच चुकीचं विचारत नाही. विचार करायला लावणारा, हृदयाला भेडवणारा तिचा फक्त एकच प्रश्न, देह माझा हळद तुझ्या नावाची, देह माझा हळद तुझ्या नावाची, भांग माझा सिंदूर तुझ्या नावाचा, माथा माझा बिंदिया तुझ्या नावाची, नाक माझे नथ तुझ्या नावाची, माझं सगळंच तर तुझ्या नावाचं. तक्रार नाही, प्लीज रागावूही नकोस. अत्यंत नम्रपणे एक प्रश्न विचारते आहे, एवढंच सांग, तुझ्याकडे काय आहे का रे माझ्या नावाचं?
बृहन्मुंबई महानगरपालिका पेन्शनर्स असोसिएशनचे कार्यवाह सन्माननीय श्रीयुत मारुती नलावडे जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने महिलांच्या सक्षमीकरणाबद्दल आपले मनोगत व्यक्त करताना ते म्हणतात, स्त्री म्हणजे शक्ती, स्त्री म्हणजे माया, तिच्यामुळेच उजळते जीवनाची काया. खरं तर महिलांची ताकद सांगणाऱ्या ह्या काव्यपंक्ती बरंच काय आपल्याला सांगून जातात. ती केवळ कुटुंबाची नाही तर ती समाजाची आधारवड आहे असं त्याला मानलं जातं आणि ती आहेच आहे. आणि म्हणून ती समाजाची संस्कार करते आहे आणि परिवर्तनाची शक्ती सुद्धा आहे. आणि म्हणून हा सगळा गौरव आहे त्यांना. खरं तर स्त्री ही केवळ घर सांभाळणारी स्त्री राहिलेली नाहीये, तर पुढची पिढी घडवणारी ती एक महान शक्ती बनलेली आहे. हे आपण क्षणोक्षणी आपल्याला म्हणायचं आहे. वि स खांडेकरांचे खूप चांगलं वाक्य आहे. वि स खांडेकर नेहमी म्हणायचे, पुरुष ही परमेश्वराची कीर्ती आहे तर स्त्री ही प्रत्यक्ष त्याची मूर्ती आहे. अशा ह्या मूर्त्या सगळ्या पुरुषांची कीर्ती घडवण्याचं काम करत असतात. समान हक्क, समान संधी, समान सन्मान या सगळ्या गोष्टी तर आहेतच आणि त्या दिशेनं विचार करण्याचा हा खरं तर आंतरराष्ट्रीय महिला दिन. शेवटी जाता जाता मी एवढंच म्हणेन, नारी तू नारायणी, नारी तू नारायणी, तुझ्यामुळे जग उजळेल, तुझ्या धैर्याच्या तेजाने नव्या आशेचा दीप जळेल, नव्या आशेचा दीप जळेल. जय हिंद, जय महाराष्ट्र. बृहन्मुंबई महानगरपालिका पेन्शनर्स असोसिएशनचे अध्यक्ष सन्माननीय श्रीयुत कमलाकर क्षीरसागर जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने आजची महिला अधिक सक्षम होण्यासाठी आपले विचार मांडताना ते म्हणतात, लाखो रुपये पगार, कपडे मात्र तोकडे, सासू सासऱ्यांचे वावडे, स्विगी झोमॅटो हे सगळे सोयरे, मजा मस्ती मद्य पार्टी हेच त्यांचे धोरण. कधीच अपेक्षित नव्हते असे महिला सक्षमीकरण. पण आता सासवा सुना होऊया मैत्रिणी, हाच निश्चय करू आजच्या महिला दिनी. सशक्त मन आणि सुदृढ शरीराची नारी लेकी सुनांना खंबीर करणे हीच तिची जबाबदारी आहे. या दोन्ही जे आता आपल्या समोर आलेले आहेत त्याचा आपण विचार करावा. आपल्याकडची जी संकल्पना आहे ती शिवशक्तीची कल्पना आपल्या संस्कृतीची आहे. अर्धनारी नटेश्वर हे त्याचं रूप आहे. त्याची आपण कला क्षेत्रातील सर्व मंडळी पूजा करत असतात. आपल्याकडे जेव्हा नाव घेतलं जातं तेव्हा सीताराम असं म्हटलं जातं. रामराम आहे पण सीताराम हे जास्ती लोकप्रिय आहे आणि तेवढंच लोकप्रिय आहे ते राधाकृष्ण पण आहे. हे सगळं एका बरोबरीने येणारा विषय आपल्या संस्कृतीने केलेला आहे. जागतिक महिला दिन वगैरे हे सगळं ठीक आहे, चाललंय जगामध्ये. पण जगाला जेव्हा काही माहिती नव्हतं ना तेव्हा आमची मंडळी फार पुढे होती. स्त्रीची ही अनेक जी रूपं आहेत, त्या रूपाने ती समाजाला, कुटुंबाला सावरत असते, देशाला सावरत असते. त्याचाही विचार आपण कधीतरी महिला दिनाच्या दिवशी करावा असं मला वाटतं. लवकरात लवकर सक्षम व्हा नलावडे साहेब. आणि मी वाट बघतोय की एखादी महिला या पदावर लवकरात लवकर सर्व कौशल्य घेऊन संघटना सांभाळावी. संघटना सांभाळणं एवढं सोपं काम नाहीये. तर त्या दृष्टीने आपली तयारी करा. आपल्या सगळ्यांना मी शुभेच्छा देतो आणि नेहमीप्रमाणे सर्वे भवन्तु सुखिनः, सर्वे सन्तु निरामया, सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःख भाग भवेत्. धन्यवाद. बृहन्मुंबई महानगरपालिका पेन्शनर्स असोसिएशनच्या महिला समितीच्या अध्यक्षा सन्माननीय श्रीमती शिल्पा नाईक या आपल्या स्वरचित सखीस या ओवीमधून जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने आपले मत प्रकट करताना म्हणतात, आजचा हा दिवस आणि महिलांच्यासाठी एखादी गोष्ट सुरू करणं, महिलांच्यासाठी तिचा पाठपुरावा करणं हे खूप कठीण असतं. हे कठीण काम त्यांनी अगदी हृदया सांभाळण्यामध्ये आपल्या सगळ्यांच्या वतीने जोरात टाळ्या वाजवूया आपण. दोघांनाही खूप खूप धन्यवाद. की आपल्याकडे आतापर्यंत जेवढे जेवढे कार्यक्रम झाले सगळे हे सगळे आपली जी थीम लाईन आहे की हेल्प अस टू हेल्प अदर्स, की आधी आपण आपल्या स्वतःला मदत करूया. माझ्यामध्ये काय कमतरता आहे आपण सक्षम होऊया आणि ज्या क्षेत्रामध्ये खरंच आपण मार्गदर्शन करू शकतो त्या क्षेत्रामध्ये अधिकारवाणीने बोलूया, आधी घेऊया, ज्ञान घेऊया, माहिती घेऊया. तर आमचं अजिबात स्वप्न नाहीये की वरच्या 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 खुर्चीवर जायचंय. पण आमचं स्वप्न आहे की जे काही काम आम्ही आपल्या संस्थेसाठी करू ते करत असताना प्रगती झाली थोडीशी तर ती आम्ही घेऊ, पण त्या प्रगतीच्या आधी आम्हाला भरपूर आनंद हवाय कामाचा. कोपऱ्यात असलेली जी पणती आहे ना ती सूर्याच्या समोर ताठ मानेने जाऊन उभी राहते आणि सांगते की हे सूर्यनारायणा, तुझं जे अंधाराला दूर
निराशामध्ये आशा पसरवण्याचं काम आहे, मृतांना संजीवनी देण्याचं जे काम आहे, हे मी खूप छोटी असले तरी तू येईपर्यंत करत राहील. तुमच्या सगळ्यांच्यासाठीच्या या ओव्या आहेत, त्या मी म्हणणार आहे आणि थांबणार आहे, काहीही पुढे बोलणार नाही. या ओव्यातून प्रत्येकीच्या आहे. ह्याच्यामध्ये या ओव्यांचं नाव आहे सखीस, आणि ही सखी तुम्ही प्रत्येक जण आहात. त्या सगळ्यांच्यासाठी प्रत्येक ओळ आहे ना, प्रत्येक शब्द स्वतःला तपासा. माझीच बाई सखी सांगा कोठे हरवली, रांधावाडा चक्रात कशी फिरत राहिली, जडो दुःख सारे तुझे पळो निराशा वेदना, सखी हसण्यासाठी जरा दोन घटका थांबना. थांबाल ना नक्की. धन्यवाद. सखी कविता खूपच छान आहे आणि स्वतः शिल्पा नाईक मॅडमने रचलेली आहे. सगळ्यांच्या मनाला खूप भावली ना. वंदे